चक्रवर्ती सम्राट अशोक, ज्याचे अशोक चक्र राष्ट्रध्वजावर विराजमान आहे, ज्याचे सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य म्हणून देशाने स्वीकारले. सम्राट अशोकाची 4 सिंहाची प्रतिमा देशाची मुद्रा आहे. सम्राट अशोकाच्या नावाने देशात सर्वोच्च पुरस्कार अशोक चक्र दिले जाते. याच राजामुळे बौद्ध धर्म हा विश्वधर्म बनला. अशा महान सम्राटांच्या विचारांचा हा व्हिडिओ आहे. सम्राट अशोक हा चंद्रगुप्त मौर्य यांचा नातू आणि बिंदुसार यांचा मुलगा होता. बिंदुसाराच्या निधनानंतर अशोकाचा राज्याभिषेक झाला. अशोक अत्यंत शूर होता. त्याने आपले राज्य खूप मोठे बनवले. भारताच्या इतिहासात सम्राट अशोक यांना महान व शक्तिशाली राजा म्हणून स्थान दिले आहे. त्यांना चक्रवर्ती सम्राट असे म्हटले जाते, म्हणजेच सम्राटांचा सम्राट. अशोक आपल्या आयुष्यात एकही युद्ध हरले नाहीत. कलिंगच्या युद्धात विजय मिळवल्याच्या नंतर त्यांनी कलिंग राज्य मिळवले, जे कोणत्याच मौर्य राज्यकर्त्याला जमले नाही. त्या युद्धात दोन्ही बाजूच्या सैन्यांची प्रचंड हानी झाली होती. त्यांच्या 13व्या शिलालेखात याचा उल्लेख आहे. कलिंग देशाबरोबरील युद्धात 1 लाख सैनिक मारले गेले, 1.5 लाख जखमी झाले आणि त्याहून अधिक बेपत्ता झाले. या नरसंहाराला बघून सम्राटाचे हृदय परिवर्तन झाले. हा विजय नाही तर पराजय आहे असे म्हणून स्वतःला या विनाशाचे कारण मानले. या विनाशकारी युद्धानंतर शांती, अहिंसा, प्रेम, दया ही मूलभूत तत्वे असलेला बौद्ध धर्म स्वीकारायचे अशोकाने ठरवले. नंतर त्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार व प्रचार केला. त्यांनी अनेक शिलालेख आणि स्तंभलेख लिहिले, तसेच अनेक स्तूपही बांधलीत. सम्राट अशोक हे एक कर्तृत्ववान राजा होते. अफगाणिस्तानपासून बंगालच्या खाडीपर्यंतच्या प्रदेशावर सार्वभौमत्व स्थापन करणारा सम्राट अशोक भारतीय इतिहासातील एकमेव योद्धा होता. त्यामुळे सम्राट अशोक यांना सर्वश्रेष्ठ चक्रवर्ती सम्राट मानले जाते. तर आज या व्हिडिओमध्ये आपण महान राजा चक्रवर्ती सम्राट अशोक यांचे 40 प्रेरणादायी सुविचार बघणार आहोत, जे तुम्हाला कुठेही मिळणार नाहीत. यूट्यूब आणि गुगलवर सम्राट अशोकांच्या विचारांचा हा एकमेव व्हिडिओ आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया. प्रत्येक धर्म आपल्याला प्रेम, करुणा आणि चांगुलपणा शिकवतो. जर आपण या मार्गाने चाललो तर कोणामध्ये कधीही वाद होणार नाही. आपण आपल्या पालकांचा आणि आपल्या वडीलधाऱ्यांचा आदर केला पाहिजे. सर्व प्राणीमात्रांवर दया करा आणि नेहमी सत्य सांगा. जो व्यक्ती आपला धर्म श्रेष्ठ ठरवण्यासाठी दुसऱ्या धर्माची थट्टा करतो, तो तसे करून आपल्याच धर्माचे मोठे नुकसान करतो. जेवढा कठोर संघर्ष कराल, तुमच्या विजयाचा आनंद देखील तेवढाच वाढेल. आपण इतरांनी सांगितलेली तत्वे ऐकण्यासाठी नेहमीच तयार असले पाहिजे. आपण इतर धर्मांचा आदर केला पाहिजे. असे केल्याने आपण आपला धर्म विकसित करण्यास आणि इतर धर्माची सेवा करण्यास मदत करतो. मी प्राणी आणि इतर जनावरांना मारण्याच्या विरोधात कायदा बनवलेला आहे, परंतु लोकांमध्ये धर्माची सर्वात मोठी उन्नती जिवंत प्राण्यांना दुखापत होऊ नये म्हणून आणि जीवे मारण्यापासून वाचवण्यासाठी उपदेश करण्याद्वारे होते. एका राजावरून त्याच्या प्रजेची ओळख होत असते. यशस्वी राजा तोच असतो ज्याला माहिती असते की प्रजेला काय हवे आहे. इतर कोणत्याही पंथाची निंदा करणे चुकीचे आहे. खरा आस्तिक त्या पंथामध्ये जे काही चांगले आहे त्याचा सन्मान करतो. सर्वात मोठा विजय म्हणजे प्रेमाचा विजय. प्रेम हे कायमचे हृदय जिंकते. कोणत्याही व्यक्तीने केवळ त्यांच्या धर्माचा आदर आणि इतरांच्या धर्माची निंदा करू नये. जनावरांना आणि इतर प्राण्यांना मारणाऱ्यांना कोणत्याही धर्मात स्थान नाही. सर्व मानव माझी मुले आहेत. जे मला माझ्या मुलांसाठी हवे आहे तेच मला प्रत्येक माणसासाठी हवे आहे. मी या जगात आणि परलोकातही त्यांचे कल्याण आणि त्यांच्या सुखाची इच्छा करतो. मला हे कितपत पाहिजे आहे हे तुम्हाला समजणार नाही, आणि काही लोकांना वाटत असेल की त्यांना हे समजते, तर त्यांना माझ्या इच्छेची पूर्णता, तिची मर्यादा समजत नाही. प्रत्येक धर्मात प्रेम, करुणा आणि सद्भावना आहे. बाह्य कवच वेगळे आहे, परंतु आतील साराला महत्त्व द्या. मग भांडण, वाद होणार नाही. प्रत्येक धर्माच्या साराला महत्त्व द्या आणि मग खरी शांतता आणि सुसंगतता निर्माण होईल. कोणालाही जे पाहिजे ते मिळवता येते, फक्त त्याला त्याची योग्य किंमत मोजावी लागेल. 3 कर्म जे आपल्याला नेहमी स्वर्गाकडे घेऊन जातात ते म्हणजे आईवडिलांचा सन्मान, सर्व प्राणीमात्रांवर दया आणि सत्यवचन. उद्योगाचे फळ मोठ्या लोकांनाच प्राप्त होते असे नाही, कारण हलके लोक उद्योग करतील
तर त्यांनाही स्वर्गसुख मिळू शकेल. लहान मोठ्यांनी सर्वांनी उद्योग करावा. माझ्या शेजारच्या राजांनाही हे अनुशासन कळावे व माझा उद्योग चिरकाल टिकून राहावा. मातापित्यांची सेवा केली पाहिजे. प्राण्यांच्या जीवाचा दृढतेने आदर करावा, अर्थात हिंसा करू नये. खरे बोलावे, धर्माच्या या गुणांचा प्रसार करावा. तसेच शिष्यांनी गुरूंची सेवा करावी आणि आपल्या ज्ञाती बांधवांशी योग्य वर्तन करावे. हीच जुनी रीत आहे. याने आपले आयुष्य वाढते. याच रीतीने माणसांनी चालावे. आईबापाची सेवा करीत जा. तसेच मित्र, परिचित, स्वजातीय ब्राह्मण व श्रमण यांना दान देणे चांगले आहे. जीवहिंसा न करणे चांगले. थोडा व्यय व थोडा संचय करणे ही चांगली गोष्ट आहे. धर्माचा प्रचार हे श्रेष्ठ कार्य आहे. जो दुशील असतो त्याच्या हातून धर्माचरण घडत नाही. यासाठी धर्माचरणाची वाढ होणे व हानी न होणे चांगले. लोकांनी यांच्या वृद्धीच्या मागे लागावे. चांगले कृत्य करणे कठीण असते. जो कुणी सत्कृत्य करतो तो कठीण काम करतो. मी पुष्कळ सत्कृत्य केली आहेत. यासाठी माझी मुले, नातू, पंतू व त्यांच्या पुढे जी संतती होईल ते कल्पांतापर्यंत तसेच करत राहतील तर पुण्यकृत्य करतील. कारण पाप करणे सोपे आहे. मी कितीही परिश्रम केले व राज्यकारभाराचे काम केले तरी माझा पूर्ण संतोष होत नाही. सर्व लोकांचे हित करणे हे मी माझे मोठे कर्तव्य समजतो. सर्व लोकांचे हित, परिश्रम व राज्यकारभारांचे काम केल्याशिवाय होऊ शकत नाही. सर्व लोकांच्या हितसाधनावरून श्रेष्ठ दुसरे कार्य नाही. मी जो काही प्रयास करतो तो यासाठी की माझ्यावर प्राण्यांचे ऋण आहे ते माझ्या हातून फिटावे आणि येथे काही लोकांना तरी सुख मिळावे आणि परलोकीही त्यांना स्वर्गाची प्राप्ती करून द्यावी. सर्व संप्रदायाच्या लोकांनी एकत्र राहावे. कारण की सर्व संप्रदायातल्या लोकांना संयम व चित्तशुद्धी पाहिजे आहे. पण भिन्न माणसांची इच्छा व आवड भिन्न असते. ते धर्माचे पालन पूर्ण अंशाने किंवा अंशतः करतील. जो पुष्कळ दान करू शकत नाही त्यालाही संयम, चित्तशुद्धी, कृतज्ञता व दृढ भक्ती यांची अत्यंत आवश्यकता असते. मी यश किंवा कीर्ती यांना मोठी किंमत देत नाही. यश किंवा कीर्ती यांची मी इच्छा करतो ती एवढ्याचसाठी की वर्तमान काळात व पुढे प्रजेने धर्माची सेवा करावी व धर्माच्या व्रताचे पालन करावे. केवळ यासाठी मी यश व कीर्तीची इच्छा करतो. मी जी काही खटपट करतो ती सगळी परलोकांसाठी. हेतू हा आहे की सर्व लोक विपत्तीतून मुक्त व्हावे. पाप हीच एक विपत्ती आहे. सर्वांचा परित्याग केल्याशिवाय मोठे परिश्रम न करता लहान असो की मोठा असो कोणालाही पुण्य जोडता येत नाही. हे पुण्य जोडणे मोठ्या लोकांनाही दुष्कर आहे. धर्माच्या दानासारखे दुसरे कोणतेही दान नाही. धर्माच्या मैत्रीसारखी दुसरी कोणतीही मैत्री नाही. धर्माच्या उदारतेसारखी दुसरी उदारता नाही. धर्माच्या संबंधासारखा दुसरा संबंध नाही. धर्म म्हणजे दास व सेवक यांच्याशी उचित वागणूक ठेवावी. मातापित्यांची सेवा करावी. मित्र, परिचयांचे, नातेवाईक, श्रमण व ब्राह्मण यांना दान द्यावे व प्राण्यांची हिंसा करू नये. यासाठी पिता, पुत्र, भाऊ, यजमान, मित्र, परिचित, शेजारी पाजारी यांनाही असे सांगावे की हे पुण्यकृत्य आहे, हे केले पाहिजे. जो असे करतो तो या लोकी सिद्धी मिळवतो आणि परलोकातही पुण्याचा वाटेकरी होतो. मी दान व पूजा करून सर्व संप्रदायातील गृहस्थ व संन्यासी यांचा आदर सत्कार करीत असतो. पण सर्व संप्रदायांच्या तत्वांची वृद्धी व्हावी या गोष्टीची मला जितकी किंमत वाटते तितकी दान किंवा पूजा यांची वाटत नाही. संप्रदायांच्या तत्वांची वृद्धी अनेक प्रकारांनी होते, पण तिच्या मुळाशी वाक्संयम हा आहे. अर्थात माणसाने केवळ स्वतःच्याच संप्रदायाचा आदर व दुसऱ्याच्या संप्रदायाची निष्कारण निंदा करू नये. केवळ विशेष कारणासाठीच निंदा केली पाहिजे, कारण सर्व संप्रदायांचा आदर करणे माणसाचे कर्तव्य आहे. असे केल्याने स्वतःच्या संप्रदायाची उन्नती व दुसऱ्या संप्रदायाचे हित होते. याच्या उलट जो वागतो तो स्वतःच्या संप्रदायाचीही हानी करतो आणि दुसऱ्यांच्या संप्रदायालाही अपकार करतो. कारण की जो आपल्या संप्रदायाची प्रतिष्ठा वाढावी अशा विचाराने स्वतःच्या संप्रदायाविषयीच्या प्रेमाच्या भरात येऊन आपल्या संप्रदायाची प्रशंसा व इतर संप्रदायांची निंदा करतो, तो वस्तुतः स्वतःच्याच संप्रदायाची पूर्णपणे हानी करतो. दुसऱ्यांशी मिलाफाने राहणे ही फार चांगली गोष्ट आहे. अर्थात माणसांनी दुसऱ्यांच्या धर्माची माहिती लक्ष देऊन ऐकावी. कारण माझी अशी इच्छा आहे की सगळ्या संप्रदायातल्या लोकांनी विद्वान आणि कल्याणाचे कार्य करणारे व्हावे.
यासाठी जेथे जे संप्रदाय असतील त्यांना सांगितले पाहिजे की संप्रदायाच्या तत्वांची वृद्धी व्हावी ही गोष्ट जितकी महत्त्वाची समजली जाते तितकी देवांना दान व पूजा अर्पण करणे ही गोष्ट महत्त्वाची समजली जात नाही. माझी अशी इच्छा आहे की सर्व प्राणी निरापद, संयमी, शांत व प्रसन्न राहावे. मी धर्मविजयालाच मुख्य विजय मानतो. धर्मविजयापासून जो आनंद मिळतो तो फार गाढ असतो, पण तो आनंद म्हणजे क्षुद्र गोष्ट आहे. मी पारलौकिक कल्याणालाच मोठे मानतो. सीमेवरील लोकांनी माझे भय बाळगू नये. माझ्यावर विश्वास ठेवावा. माझ्याकडून त्यांना सुखच लाभेल, केव्हाही त्रास पोहोचणार नाही. धर्मानुसार पालन करावे, धर्मानुसार वागावे, धर्मानुसार सुख द्यावे आणि धर्मानुसार रक्षण करावे. धर्म हा उत्तम आहे, पण धर्म म्हणजे काय? धर्म हाच की पापापासून दूर राहावे, पुष्कळ चांगली कृत्ये करावी, दया, दान, सत्य व शौच म्हणजेच पावित्र्य यांचे पालन करावे. मनुष्य आपल्या चांगल्या कृत्याकडेच पाहतो आणि म्हणतो की मी हे चांगले काम केले, पण तो आपल्या पापकृत्याकडे पाहत नाही आणि मी हे पाप केले, दोष केला असे म्हणत नाही. अशा प्रकारचे आत्मपरीक्षण फार कठीण आहे. तथापि माणसाला हे समजले पाहिजे की क्रूरता, निष्ठुरता, राग, गर्व व मत्सर ही सर्व पापांना कारण असतात आणि त्याने म्हटले पाहिजे की या गोष्टींमुळे माझे पतन न हो. या गोष्टीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे की या पहिल्या मार्गाने मला इहलोकी सुख लागेल व या दुसऱ्या मार्गाने मला परलोकाची प्राप्ती होईल. मी जे सत्कृत्य केले आहे ते लोकांनी स्वीकारले आहे व त्याचे अनुकरण केले आहे. त्याचा परिणाम हा झाला आहे की मातापित्यांची सेवा, गुरुची सेवा, वृद्धांचा आदर व ब्राह्मण, श्रमिक, दीन, हीन, दुःखी, दास व नौकर चाकर यांच्याशी योग्य वागणूक हे गुण उत्कर्ष पावले आहेत आणि आणखीही पावतील. सर्व माणसे माझी प्रजा आहेत. माझ्या मुलांना सर्व तऱ्हेचे कल्याण व सुख यांचा लाभ व्हावा ही जशी माझी इच्छा आहे, त्याप्रमाणेच माझी इच्छा आहे की सर्व माणसांनी आपले ऐहिक व पारलौकिक कल्याण व सुख यांचा लाभ करून घ्यावा. अशा पुष्कळ गोष्टी असतात की ज्यामुळे प्रयत्न सफल होत नाहीत, जसे की ईर्ष्या, श्रमाचा अभाव, निष्ठुरता, उतावळेपणा, अकर्मण्यता, आळस व सुस्ती. तुम्ही लोकांनी असे दोष आपणात जडू नयेत म्हणून जपले पाहिजे. कोणत्याही जीवाला मारून त्याचा बळी करण्यात येऊ नये किंवा समाज करण्यात येऊ नये, कारण मला समाजात पुष्कळसे दोष दिसतात. हे लेख मी यासाठी लिहून घेतले आहेत की लोकांनी या उदाहरणाप्रमाणे वागावे व ते चिरकाल राहावे. जो याप्रमाणे वागेल तो पुण्यकृत्य करील. तर मित्रांनो, महान सम्राट अशोक यांचे हे प्रेरणादायी सुविचार तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ सर्वांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी स्टे इन्स्पायर्ड मराठीला सबस्क्राईब करा. स्टे मोटिवेटेड, स्टे इन्स्पायर्ड.